नमस्कार, सोनाली रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण जिरा राईस ही रेसिपी बनवणार आहोत। रेसिपी खूप खास आहे। तुम्ही बघू शकता ही रेसिपी किती खास झालेली आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वादिष्ट रेसिपी बनवायची असेल तर आजचा व्हिडिओ जराही स्किप न करता बघा। तर अगदी सोप्या पद्धतीने मौसूद रेस्टॉरंट सारखा जिरा राईस कसं बनवायचं ते बघूया। अशा सोप्या आणि मस्त रेसिपीच्या अपडेटसाठी सोनाली रेसिपी मराठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। यामध्ये 1 ग्लास पाणी घालूया आणि 15 मिनिट भिजत ठेवायचं। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचा तेल घेतलेला आहे, 1 चमचा जिरे, हिंग पाव चमचा, लसूण पाकळ्या 4 ते 5 बारीक चिरलेल्या, हिरवी मिरची 1 ते 2 बारीक चिरलेली, तांदूळ घालूयात। मी इथे बासमती, कोलम, श्रीराम, एचएमटी कुठलाही तांदूळ तुम्ही घेऊ शकता। महत्त्वाची टिप्स, जिरा राईस बनवताना तांदूळ जुन्नाच वापरायचं तर अगदी मऊसूद दाणेदार सुटसुटीत खूपच मस्त जिरा राईस तयार होतो। तांदूळ व्यवस्थित परतून घ्यायचं। इथे मी 10 मिनिटे तांदूळ छान मंद आचेवर परतून घेतलेला आहे। त्यानंतर 1 चमचा जिरेपूड घालूयात आणि 1 चमचा मीठ घालूयात। छान व्यवस्थित परतून घ्यायचं। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। इथे आपण 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे तर इथे आपण 2 वाटी पाणी घ्यायचं। इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। छान परतून घ्यायचं। यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे शिजवून घ्यायचं। अधूनमधून आपल्याला बघायचं आहे जिरा राईस झालं आहेत का नाहीत। जिरा राईस मस्त शिजलेला आहे। छान व्यवस्थित परतून घेऊयात। त्यानंतर अर्धा लिंबूचा रस घालायचा आहे। छान व्यवस्थित परतून घेऊयात। आता आपण गॅस बंद करूयात। तर अगदी मऊसूद दाणेदार खूप चविष्ट जिरा राईस तयार आहेत। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। जिरा राईस बाउलमध्ये काढून घेऊयात आणि गरमागरम जिरा राईस सर्व करूयात। तर तुम्ही पण अशा प्रकारे जिरा राईस घरच्या घरीच नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। परत भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत।